शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण डाळिंब पिकाच्या बागेत उभे आहो आणि या बागेत बघतो आपण या झाडावरती तर पूर्ण याच्यामध्ये हे दिसतं आहे अन्नद्रव्याची कमतरता. आणि या अन्नद्रव्याची कमतरतामुळे आपल्याला याचा फळाचा जो साईज आहे तो साईज नक्कीच मागे राहील, कारण की त्याला उपलब्धता जी आहे पाहिजे आहे ती उपलब्धता आहे, परंतु होत नाही. म्हणून जमिनीचा प्रकारसुद्धा त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. हलकी जमीन जर असेल, मुरमाड जमीन असेल तर पाणी तिथे जास्त काळ राहणार नाही, म्हणजेच अन्नद्रव्यसुद्धा मिळणार नाही. अशा जमिनीमध्ये ह्याच्यामध्ये ज्या पाहतो आपण तर फेरस मॅग्नेशियमची आहे याच्यामध्ये कमतरता दिसते. ही कमतरता पूर्ण करण्याकरता आपल्याला फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करता येईल आपल्याला फवारणीच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आपल्याला एका जमिनीतून सुद्धा आपल्याला हे करता येईल. फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेटची पूर्तता स्लरीच्या माध्यमातून करायचं झाल्यास 20 किलो शेणखत 20 किलो कच्चं शेण, 10 किलो गोमूत्र आणि सिंगल सुपर फॉस्फेट यावेळेस आपल्याला गरज पडेल फळाच्या विकासात. सिंगल सुपर फॉस्फेट साधारणतः 5 किलो, त्यानंतर 5 किलो आपण फेरस सल्फेट, 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 3 किलो झिंक सल्फेट असं घेऊन 10 ते 12 दिवस त्याला कुजू देऊ आपण. आणि कुजल्यानंतर 200 लिटर पाण्यात त्याला कुजवू आणि त्याला 10 ते 12 दिवसानंतर जवळपास 800 लिटर करून प्रत्येक झाडाला आपण 1-1 लिटर असं टाकलं आणि प्रत्येक 8 दिवसात आपण ते रिपीट करत गेलो तर मला वाटतं चांगल्या प्रकारे आपल्याला याच्यावरून ती रिकव्हरी करता येईल आणि झाडाला आपण सुपीकतेकडे नेता येईल आणि याचा फळाचा विकास करून घेता येईल. धन्यवाद.